हरिओम. पातंजली योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद सूत्र क्रमांक 33. क्षणप्रतियोगी परिणाम अपरांत निर्ग्राह्य क्रमः. परिणामक्रम क्षणप्रतियोगी असतो. परिणामक्रम क्षणप्रतियोगी असतो. तो शेवटचा परिणाम झाल्यावर आकलन होतो. सूत्र क्रमांक 32 मध्ये परिणामक्रम असा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ योगाधिराज पातंजली येथे विशद करत आहेत. क्षण क्षण म्हणजे ढोबळमानाने अत्यल्प काळ. परंतु जसे आत्म्याच्या सूक्ष्मपणाचे शब्दात आपण वर्णन करू शकत नाही, त्याचप्रमाणे क्षण म्हणजे नेमका किती कालावधी ते मोजता सांगता येत नाही. मी त्याचे स्वैर शब्दात वर्णन असे करतो. आपण वस्तूकडे एक दृष्टिक्षेप कटाक्ष टाकतो, त्याचवेळी एक क्षण होतो. हे वर्णन अपुरे आहे, परंतु थोडी तरी कल्पना यावी म्हणून हे लिहित आहे. प्रतियोगी हा शब्द येथे परस्पर विरुद्ध गोष्टी सांगण्यासाठी योजला आहे. उदाहरणार्थ, जेथे उजेड असेल तेथे काळोख असणार नाही, कारण उजेड ज्या क्षणी होतो त्याच क्षणी काळोख लुप्त होतो. परिणाम दृश्यामुळे जे काही घडते त्याला परिणाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, उजेड दृश्य होण्याचा परिणाम काळोख नाहीसा होण्यात होतो. परिणामक्रम परिणामक्रम म्हणजे काय ते आता पाहूया. क्षणाक्षणाला घटना घडत असतात आणि परिणाम पावत असतात, परंतु ज्या क्षणी घटना घडते त्याच क्षणी आपण त्याचा परिणाम पाहू शकत नाही, कारण आपण त्या क्षणी दृष्टिक्षेप टाकत असतो. त्याच क्षणी तिथे घटना घडत असते. आपला दृष्टिक्षेप तिथे पोहोचतो तोपर्यंत परिणाम पावलेला घडलेला असतो. परिणाम करणारा क्षण भूतकाळात गडप होऊन पुढील क्षण सुरू झालेला असतो. त्यामुळे आपण घटनेचा मागील क्षणाचा भूतकाळातील परिणाम पाहतो. क्षणाक्षणाला परिणाम घडतच असतात. याचा अर्थ आपण ज्या क्षणी परिणाम जाणतो तोपर्यंत अनेक क्षण झालेले असतात. त्यांचा परिणाम त्या घटनेवर झालेला असतो. म्हणजेच आपण परिणामक्रम पाहतो. आपण जे पाहतो ती अनेक क्षणांच्या परिणामांची मालिका क्रम असतो. यामुळे येथे परिणामक्रम हा क्षण प्रतियोगी असतो असं म्हटलेलं आहे. आपण क्षण पकडायला जावं तर परिणाम पकडता येणार नाही. परिणाम पकडायला जावे तर क्षण पकडता येणार नाही. अपरांत क्षण प्रतियोगी परिणाम हा अपरांत असतो. अंत म्हणजे शेवटचा, परा म्हणजे दुसरा, अ म्हणजे नसणे, ज्याला अन्य दुसरा शेवट नाही असा क्षणप्रतियोगी परिणाम असतो. म्हणजेच क्षणप्रतियोगी परिणाम अत्यंतिक टोकाचा असतो, कारण येथे स्थित्यंतर असते. उजेड पडला की काळोख पूर्णतः नष्ट होतो. उजेडात थोडासा काळोख शिल्लक राहू शकत नाही. क्षणाचा लोप झाला की परिणाम हजर होतो किंवा परिणाम क्षणाला नष्ट करूनच दृश्य होतो. निग्राह्य आपण घटनेचा परिणाम मागील क्षणी झाल्यावर त्यानंतरच्या क्षणांचा घटनेवर परिणाम होत असताना जाणतो. याचा अर्थ हा परिणाम क्रम असल्यामुळे चक्षुर्वयी सत्यम नसतो. तो आपल्याला गृहीत धरावा लागतो, अध्यारूत मानावा लागतो. यावरून चित्त आणि कैवल्य या संबंधांवर प्रकाश पडतो. त्याचे विवेचन करूया. कोणताही परिणाम हा शुद्ध स्वरूपातच प्रत्ययाला येत असतो, परंतु त्या परिणामावर गुणांचा प्रभाव पडल्यावर तोच मूळ शुद्ध परिणाम अशुद्ध स्वरूपात प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गुणधर्मानुसार प्रत्ययाला येतो. योगी गुणातीत निर्गुण झालेला असतो, त्यामुळे दृश्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. कारण दृश्याचा परिणाम होणारे चित्त आत्ममिलन पावलेले असते. यामुळे तो दृश्य केवळ साक्षी भावनेने पूर्ण शुद्ध स्वरूपात जाणतो.
परिणाम होणारे चित्त शुद्ध होऊन आत्ममिलन झाल्यामुळे परिणाम प्रतियोगी क्षण तेवढाच तो जाणतो. केवळ त्या क्षणाचे स्पंदन तेवढेच तो जाणतो. त्याच्यावर परिणाम होत नसल्यामुळे तो स्थितप्रज्ञ अवस्थेत असतो. त्याला फक्त स्पंदन होणाऱ्या क्षणाचे अवधान होत असते. त्यामुळे तो कालातीत असतो. त्यामुळे तो कालातीत होतो. भौतिक विश्वातून तुरीयावस्थेत गेल्यामुळे अरूप स्वरूप होतो. देह असल्यामुळे लोकांना त्याचा अस्तित्वाचा भास होत राहतो. त्याला त्याच्या भौतिक अस्तित्वाची जाणीव नसते. साक्षी भावनेमुळे सर्व क्रिया स्तब्ध होतात. तो अकर्ता होतो. त्याच्यामधून केवळ स्पंदन, स्फुरण तेवढं आपोआप बाहेर पडतं. त्यांचा बोध इतरांना जो काही होईल तो त्यांनी घ्यावा. यामुळे तो दृश्य पाहणारा द्रष्टा होतो. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 34. हे पातंजल योगसूत्रेमधील शेवटचं सूत्र आहे. आपण आता अगदी शेवटाकडे आलेलो आहोत. पुरुष अर्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसव कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चिती शक्तेरीती. साध्य करायचे काहीच शिल्लक नसलेले त्रिगुण प्रतिप्रसव होऊन आपल्या उत्पत्ती स्थानात कैवल्यात प्रतिष्ठित होतात, किंवा चितिशक्ती आपल्या स्वरूपात किंवा चितिशक्ती आपल्या स्वरूपात कैवल्यात अवस्थित होते. देहधारणा करून सृष्टीलीला उपभोगायचे आता शिल्लक राहिले नाही. दृश्य परिणामी चित्त निर्गुण, सर्व साक्षी, स्थितप्रज्ञ, कालातीत, अकर्ता, केवळ शुद्ध स्पंदन अशा द्रष्ट्यात समसमान संयोगी झाले. आता चित्त आणि चिती यात भेद राहिला नाही. दृश्य भोग संपले. त्यामुळे गुणांची शक्ती संपुष्टात आली. त्यांचे कार्य संपले. ते निष्प्रभ झाले. त्यामुळे दृश्याचा परिणाम होणे संपुष्टात येऊन केवळ द्रष्टेपण राहिले. चित्तवृत्तींचा निरोध झाला. त्यामुळे द्रष्टा स्वरूप अवस्थेत स्थानापन्न झाला. हेच कैवल्य होय. ओम तत्सत्त्वम् असि. देहधारणा, भोग, उपभोग, मृत्यू, पुन्हा देहधारणा, भोग, उपभोग, मृत्यू, पुन्हा. हे रहाटगाडगं, हे फेरे आता समाप्त झाले. शून्यातून शून्याच्या प्रवासाची समाप्ती झाली. प्रकृतीने सृष्टीलीला पाहण्यासाठी, उपभोगण्यासाठी परम आत्म्याची पूजा मानली. पूजेत अशुद्धीची विघ्ने आली. योगाच्या अनुष्ठानाने ती नष्ट झाली. योग साधनेने पूजेची सांगता झाली. प्रकृतीला आत्मविलीनतेचा महाप्रसाद मिळाला. वर्तुळ पूर्ण झालं. कृतकृत्यता झाली. हेच कैवल्य होय. ओम तत्सत्त्वम् असि. आता जन्ममृत्यू हे तेच कर्म करणे नाही. प्रतिप्रसव क्रियेने आत्मविलिनीकरण झाले आहे. जेथून निघालो होतो तेथेच आता परत पोहोचलो आहे. त्या परम आत्म जननीमधून जन्म मृत्यू असा प्रवास करत होतो. उपभोगायचे सर्व उपभोगून झाले. प्रसव प्रवास संपला. प्रसव प्रवास संपला. योग साधनेने उलट मार्गे प्रतिप्रसव प्रवास करून पुन्हा सुखरूप
त्या आत्मजननीच्या कुशीत विसावलो. आता या चैतन्यातून नित्य नूतन नैसर्गिक विश्वचेतनेचं स्पंदन स्फुरण होत राहील. हेच कैवल्य होय. कैवल्यपाद समाप्त. योगेश्वर कृपेने पूर्ण झालेले हे पातंजली योग सूत्रार्थ निरूपण योगाधिराज पातंजलींच्या चरणी अत्यादरे अर्पण. ओम तत्सत्वम सी. हरि ओम.